दुपारच्या बातम्यांमध्ये स्वागत. नमस्कार, मी अमित कत्रे. उत्तर महाराष्ट्रातील 5ही जिल्ह्यामध्ये गुंतवणूक आणण्यात यशस्वी झालो. 50,000 कोटींची गुंतवणूक आणली तर नगरमध्ये 11,519 कोटींची गुंतवणूक झालेली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. अहिल्यानगरमध्ये पारनेर MIDCतील तोरल इंडिया प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं, त्यावेळेला ते बोलत होते. यामुळे 18,000 लोकांना रोजगार मिळणार आहे, तर उत्तर भारतात 50,000 लोकांना रोजगार मिळणार असंही त्यांनी सांगितलं. मला सांगताना या ठिकाणी आनंद वाटतो की यावेळी आम्ही उत्तर महाराष्ट्रातले जे 5ही जिल्हे आहेत, या 5ही जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी गुंतवणूक आणण्यास यशस्वी झालो. जवळपास 50,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही उत्तर महाराष्ट्राच्या या 5 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी आपण आणली आणि त्यात एकट्या नगर जिल्ह्याचा विचार केला तर जवळपास 11,519 कोटी रुपयाची गुंतवणूक ही या नगर जिल्ह्यात होणार आहे, ज्यातनं 18,000 लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 75,000 लोकांना रोजगार मिळेल. मी एकच सांगू इच्छितो की केवळ MOU नाही तर ते प्रत्यक्षात अस्तित्वात आणण्याकरता आमचा उद्योग विभाग हा सातत्याने कार्यरत असतो. आणि देशामध्ये आपण जर बघितलं तर ॲव्हरेज MOUचा प्रत्यक्ष गुंतवणुकीमध्ये परिवर्तित होण्याचा दर हा 35% आहे. महाराष्ट्रामध्ये नॉर्मली हा दर 50 ते 55, 60% आहे. पण डावोसचे आमचे जे करार आहेत त्याचा गुंतवणुकीमध्ये परिवर्तित होण्याचा दर हा 75% आहे. हे सांगताना मला अतिशय आनंद वाटतो. मध्यंतरी मला असं काही ऐकायला मिळालं होतं की सुप्यामध्ये काही जेव्हा नवीन औद्योगिक इकोसिस्टीम तयार होते तर जसे चांगले लोक तयार होतात तसे काही वाईट लोकही तयार होतात. काही लोक जरा आमच्या उद्योगांना त्रास देण्याचाही प्रयत्न करतात. त्यामुळे मला असं समजलं होतं की काही तयार झालेले आहेत पण त्यानंतर त्यांचा बंदोबस्त आपण लावलाय. लॉ अँड ऑर्डरच्या संदर्भात माझे स्पष्ट निर्देश आहेत की कोणीही उद्योजकांना जर त्रास दिला तर त्याला स्पेअर करायचं नाही, त्याला ठोकून बंद करायचं. पुन्हा कोणाची हिंमत होणार नाही अशा पद्धतीनं कायद्याने ठोकायचं. ठोकायचा अर्थ लोक वेगळा लावतात. कायद्याने त्याला ठोकून अत्यंत ताकदीनं या ठिकाणी छोट्यातल्या छोटी घटनाही सिरियसली घेऊन उद्योजकांना योग्य प्रकारे काम करता आलं पाहिजे. समजा एखाद्या उद्योगात काही अनएथिकल प्रॅक्टिस असतील तर लोकांनी रेग्युलेटरकडे गेलं पाहिजे. रेग्युलेटर त्याच्यावर कारवाई करेल. पण झुंडशाही, गुंडशाही ही कुठल्याही उद्योगात, महाराष्ट्राच्या कुठल्याही MIDC मध्ये मी खपवून घेणार नाही, हा संदेश मात्र या निमित्ताने निश्चितपणे मी देऊ इच्छितो.